नमस्कार मंडळी. आज मी आपणासाठी एक आगळा वेगळा व्लॉग घेऊन आली आहे, ज्यामध्ये आपणास प्रवास वर्णन, स्थलवर्णन याबद्दल माहिती मिळेल. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता व्लॉगला सुरुवात करूया. आज मी व माझ्या मैत्रिणींनी एकत्र येऊन कुठेतरी जाऊया असे ठरवले. हे सगळे आम्ही कुठेही एकत्र न जमता फक्त फोन कॉल्स आणि व्हॉट्सॲप मेसेजेस याद्वारे केले. त्यामुळे कमी वेळात झटपट कुठे जायचे ते ठरले. टेक्नॉलॉजीचा उत्तम उपयोग करत आम्ही सर्वजणींनी इच्छापूरच्या इच्छादेवीला जाण्याचे ठरवले. हे गाव मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. सकाळी 6 वाजता निघायचे असे ठरले, पण आम्ही 6:30 वाजता निघालो. सर्वांनी देवीला जायचे म्हणून साडी नेसली होती. सर्वप्रथम गाडीमध्ये पेट्रोल भरले. तोपर्यंत आम्ही फ्रेश मूडमध्ये फोटो सेशन करून घेतले. सर्वजणी खूप उत्साही आणि आनंदी दिसत आहेत. मग आम्ही गाडीमध्ये चीट गेम खेळलो, फोटोज काढले. गाण्याच्या भेंड्या तर मॅन्डेटरी असतात ट्रिपमध्ये. ये चंचल हवा कहाँ दो दिलों ने ये मिलकर कभी हम न होंगे जुदा ये रातें ये मौसम नदी का. जवळपास 3 तासात आम्ही मंदिराच्या जवळ पोचलो. तिथे ताज्या उसाच्या रसाच्या गाड्या लागल्या होत्या. सर्वांनी मस्त ताजा उसाचा रस पिला. अतिशय सुमधुर उसाचा रस होता. देवीचे मंदिर गडावर आहे. सर्वांनी आपापले सामान घेतले आणि मंदिराच्या आवारात पोचलो. तिथे प्रसाद, देवीसाठी आणि आमच्यासाठी पण गजरे घेतले आणि मग आम्ही निघालो गडावर चढण्यासाठी. जवळपास 200 पायऱ्या आहेत. पायऱ्या सपाट व थोड्या चढता चढावाच्या आहेत. वरती शेड असल्यामुळे ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण होते. एवढ्या पायऱ्या कशा चढणं होईल? पण आई भवानीच्या कृपेने अर्ध्या तासात पायऱ्या चढून सभामंडपात पोचलो. थकवा आला आहे असे वाटलेच नाही. सर्वांनी ओटीचे सामान आपापल्या ताटात काढले. फारशी गर्दी नसल्यामुळे लगेचच देवीच्या गर्भगृहात पोचलो. अतिशय सुंदर, मोहक, हसरी देवीची मूर्ती पाहून मन हरकून गेले. एक एक करत आम्ही सर्वजणींनी देवीची ओटी भरली. खूप शांत आणि प्रसन्न वाटत होते. या देवीच्या कळसाला प्रदक्षिणा करायची असते. त्यानंतर आम्ही सर्वजणींनी सभामंडपात एकमेकींना हळद कुंकू लावले व श्रीसूक्त, देवीचा आशीर्वाद, भक्तिगीत आर्ततेने म्हटले. खूप प्रसन्न वाटले. दर्शन झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी साडी बदलून ड्रेस घातला. ऊन खूप झाले होते. अजून जेवण व बाकी ठिकाणं पण पाहायची बाकी होती. देवीचा आशीर्वाद घेऊन आम्ही पायऱ्या उतरायला सुरुवात केली. वाटेत हनुमानाचे, दत्ताचे व महादेवाचे मंदिर लागते. तिथे दर्शन घेतले. थोडी मजामस्ती पण केली. पण आता सर्वांच्या पोटात कावळे ओरडायला लागले होते आणि मग गडावरून खाली उतरून आल्यावर तिथेच एका झाडाखाली आम्ही जेवणास बसलो. खूप चविष्ट आणि रुचकर जेवण झाले. भुका लागलेल्या असल्यामुळे नो फोटो सेशन. जेवणानंतर मात्र सगळ्यांनी परत फ्रेश मूडमध्ये फोटोज काढले. मग आम्ही मुक्ताईनगरसाठी रवाना झालो. ऊन भरपूर झाले होते आणि विदर्भात उन्हाचा तडाखा जास्त असतो हे सर्वांनाच माहिती आहे. मुक्ताईनगर येथे कोथळी या गावी मुक्ताबाईचे मंदिर आहे. मुक्ताबाई म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची धाकटी बहीण.
असे म्हणतात की पूर्णा नदीच्या पात्रात वीज पडली त्यावेळी मुक्ताई तिथून अदृश्य झाल्यात. खूप सुंदर अशी मुक्ताबाईची सुबक रेखीव मूर्ती मंदिरात आहे. समोरच पूर्णा नदीचे अडवलेले पाणी वाहत आहे. अतिशय निसर्गरम्य असे हे ठिकाण आहे. तिथून आम्ही चांगदेवसाठी रवाना झालो. चांगदेव हे महान तपस्वी होते. त्यांची ह्या ठिकाणी तपोभूमी आहे. हे मंदिर पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येते. यांच्या मंदिराला छप्पर नाही आहे. कोरीव बांधकाम व मूर्ती उत्खननात सापडल्या त्या तिथे पाहावयास मिळतात. या ठिकाणचे मुख्य आकर्षण म्हणजे या ठिकाणी तापी आणि पूर्णा नदीचा संगम आहे. पूर्णा नदी ही तापी नदीला मिळते आणि तापी नदी पूर्णा नदीचा हात धरून पुढील प्रवासास निघते, अगदी जीवाभावाच्या मैत्रिणीसारख्या. एवढे निसर्गरम्य ठिकाण पाहून आजच्या जमान्यात रील करायचा मोह कोणाला होणार नाही. रील करून ती पण इच्छा आम्ही पूर्ण केली. तू बता दे बलम आज मेरा जिया हाय रे बंगले के पीछे तेरी बेरी के पीछे हाय रे पिया हाय रे पिया. आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. नांदुरा येथील 105 फूट जगविख्यात हनुमंताचे दर्शन घेतले. बाजूलाच श्री बालाजीचे भव्य असे मंदिर आहे. तिथे सर्वांनी दर्शन घेतले. दहीभाताचा प्रसाद खाऊन सर्वजणी तृप्त झालो. दिवसभराचा उन्हाचा थकवाही निघून गेला. मग आम्ही निघालो शेगावकडे. शेगावकडे जाताना संध्याकाळ झालेली असल्यामुळे सर्वांनी रामरक्षा मारुती स्तोत्र म्हटले. आम्ही शेगावात पोचलो. असे वाटले रविवार असल्यामुळे गर्दी खूप असेल, पण अगदी 20 मिनिटात दर्शन झाले. थकल्या चेहऱ्याचा पण मनात असलेल्या उत्साहामुळे एक फोटो काढलाच. आता सर्वांना वेध लागले होते घरचे. लवकरच आम्ही आमच्या गावी पोचलो. ऊन होते तरी उत्साहात आणि आनंदात आमची ट्रिप कम देवी दर्शन यात्रा भगवंताच्या कृपेने पार पडली. सर्वांनी एकमेकींचा निरोप घेत पुढच्या ट्रिपचे आश्वासन घेतले. तुम्हाला काय वाटते, आम्ही सर्वांनी कोणत्या ठिकाणचे प्लॅनिंग केले असेल? इच्छापूर्तीची माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करण्यास विसरू